पुढची बातमी। महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या 48 पैकी 40 जागांवरती अंतिम निर्णय झाल्याची माहिती मिळते। लोकसभेच्या 8 जागांवर अजूनही तिढा कायम आहे। 2 फेब्रुवारीला होणाऱ्या पुढच्या बैठकीमध्ये हा तिढा सुटला नाही तर हा मुद्दा तिन्ही पक्षांच्या नेतृत्वासमोर मांडला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। वेदांत नेव आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। वेदांत। अमोल, ज्या प्रकारे बघितलं तर काल साधारणपणे 5 ते 6 तास महाविकास आघाडीची बैठक झाली, ज्यामध्ये घटक पक्षांना सुद्धा बोलवण्यात आलं होतं। अगदी वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सुद्धा यामध्ये होते आणि आतापर्यंतच्या बैठका झालेल्या आहेत त्यामध्ये जागा वाटपासंदर्भात जेव्हा चर्चा झाली तो ज्यामध्ये माहिती मिळते की 48 पैकी राज्यातल्या 40 लोकसभेच्या जागांचं कोण कुठे लढणार हे जवळपास अंतिम झालेलं आहे। आपण 2 दिवसापूर्वी एबीपी माझानेच सांगितलं होतं की मराठवाडा त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्र त्या जागा वाटप हे जवळपास फायनल झालेलं आहे। मात्र एकूण 8 जागा ज्या आहेत त्या 8 जागांवर तिढा मात्र अजूनही कायम आहे, ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस पक्ष हे दोन्हीही या 8 जागांवर आग्रही असल्याचं पाहायला मिळते, ज्यामध्ये रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, जालना आणि शिर्डी या राज्यातील 6 जागा, त्यासोबतच मुंबईतल्या 2 जागा ज्यामध्ये दक्षिण मध्य मुंबई त्यासोबतच उत्तर पश्चिम मुंबई या 2 जागांवर काँग्रेस हे आग्रही आहे। यामध्ये आता वंचितचा महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा समावेश झालेला आहे। त्यांच्यासाठी आता या 48 पैकी अकोला लोकसभा मतदारसंघाची जागा सोडली असल्याचं सांगण्यात येते आणि त्यामुळे जर वंचित बहुजन आघाडीचा समावेश या महाविकास आघाडीमध्ये झालेला आहे आणि 2 फेब्रुवारीला स्वतः प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे, त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आता किती जागांची मागणी करणार की एकच जागा जी 48 पैकी एक जागा सोडलेली आहे त्या जागेवर समाधानी राहणार हे सुद्धा पाहावं लागेल। त्यामुळे 2 फेब्रुवारीला कदाचित हा तिढा सुटू शकतो। जर हा तिढा सुटला नाही तर मग पक्षश्रेष्ठी जे आहेत या तिन्ही पक्षाचे हे या संदर्भात निर्णय घेतील आणि हा कदाचित तिढा सुटेल। वेदांत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।